नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या बीएमएस मराठी युट्यूब चॅनलवर। तर या व्हिडिओमध्ये आपण जे आज संस्कृतचा पेपर झालाय, खूप विद्यार्थ्यांचे मेसेज आले, खूप हार्ड असा पेपर गेलाय सगळ्याच विद्यार्थ्यांना। बऱ्याच जणांचे मेसेज आले, सर पेपर मीडियम स्वरूपात होता। पण खरं सांगायला पेपर मीडियम स्वरूपात होता, एवढा काही विशेष अवघड पण नव्हता। पण विद्यार्थ्यांना खूप अवघड असा पेपर गेलाय, त्यामुळे काळजी करू नका। पेपर 2 तुमच्या हातात मध्ये आहे। ज्या विद्यार्थ्यांना आजचा पेपर जरी हार्ड गेला असेल संस्कृत पेपर 1, त्यांनी पेपर 2 मध्ये चांगले मार्क गेन करू शकता। स्वतःवरती विश्वास ठेवा, पेपर 2 आपल्या हातात आहे। आणखी पेपर 1 ला आपल्याला जरी 35-40 मार्कावरती जरी येत असेल, तर पेपर 2 मध्ये आपण 60 मार्कापर्यंत इझिली आपण गेन करू शकतो। त्यामुळे काळजी करायची नाही, पेपर 2 आणखी आपल्या हातात आहे, त्यामुळे आपला हा विषय क्लिअर होऊ शकतो। आता काय माहितीये का, ह्या जो संस्कृत पेपर 1 चे एमसीक्यू ऑलरेडी जे उत्तर आलेले आहेत, याचे आन्सर आपल्या बीएमएस मराठी ऍप वरती जा। तिथं फ्री कंटेंट म्हणून बॅच आहे, बॅच बाय करू नका। 1 रुपयाला बॅच आहे, ती पण बाय करू नका। कंटेंट सेक्शन म्हणून ऑप्शन असतं, कंटेंट मध्ये जा, तिथं पीडीएफ चं ऑप्शन तुम्हाला फोल्डर ओपन मिळेल। डायरेक्ट ते ओपन फोल्डर मध्ये जा, आपले आन्सर मॅच करा, बरोबर आहे का नाही। आजच्या पेपरची किती एमसीक्यू तुम्हाला बरोबर येत आहे सगळं काही इन डिटेल कळून जाणार आहे। जा, फ्री कंटेंट म्हणून बॅच आहे 1 रुपयाची, तिला बाय करू नका। करायचं असेल करा, नाही नको करू। त्यामध्ये बाकी अदर एमसीक्यू सुद्धा आहे सब्जेक्टचे। त्यासोबत झालं ते फ्री कंटेंट बॅच मध्ये कंटेंट ऑप्शन आहे, कंटेंट मध्ये जा, तिथं तुम्हाला ओपन फोल्डर मिळेल काय हे एमसीक्यू चं आजचं, आणि आपापले जेवढे एमसीक्यू चे आन्सर आहे मॅच करून घ्या। त्यासोबत आता हे झालं एमसीक्यू साठी। आता पेपर 2 चा अभ्यास कसा करायचा आहे ते सांगतो। आता 6च्या नंतर 6 तर वाजतच आले, तुम्हाला माहिती आहे। आता तुम्हाला काय करायचं, तर रात्रीतून तुम्हाला निरुक्ती आणि परिभाषा, निरुक्तीला 15 मार्क आणि परिभाषेला 20 मार्काचा आपल्या पेपरमध्ये वेटेज आहे। तुम्हाला रात्रीतून हे टॉपिक क्लिअर करायचे, निरुक्ती व पर्याय आणि काय परिभाषा, हे 2 टॉपिक क्लिअर करा। उद्या सकाळी उठले तर तुम्हाला सुरुवातीच काम असेल अन्वय लेखन। अन्वय लेखनचा पण व्हिडिओ आहे आपल्या युट्यूब चॅनलवर, तो जा बघा कशा प्रकारे अन्वय केलं जातं, तुम्हाला कळून जाईल। त्यामध्ये एलिक्यूला कशा प्रकारे केलं जातं आणि एसिक्यूला कशा प्रकारे केलं जातं, इन डिटेल सगळं काही सांगितलेलं आहे। फक्त जाऊन व्हिडिओ बघा, दुसरं काहीच नाही, तुम्हाला कळून जाईल अन्वय कसं करायचं। मग त्यानंतर सकाळी आणखी काय करायचं, उद्याच्या अभ्यासाला सुरुवातीला घ्यायचे तुम्हाला आयुर्वेद इतिहास। आयुर्वेद इतिहासचे 10 चॅप्टर आहेत, तेवढे चांगल्या प्रकारे करून घ्या। 10 चॅप्टर तुम्हाला ज्यांच्या कोणाकडे सोपे संस्कृत म्हणून बुक असेल त्यामधून करून घ्या, कारण की त्यामधून बरेचसे एमसीक्यू डायरेक्ट पेपर मध्ये येतात। सोपे संस्कृत मधून करा। त्यासोबत तुम्हाला एक्सपेक्टेडचा व्हिडिओ सुद्धा भेटेल, त्या व्हिडिओ मधून तुम्हाला उद्याच पेपरला 10 तरी कमीत कमी, त्यासोबत जास्त येतात, खूप सारे त्यातलेच एमसीक्यू येतात। आपण कमीत कमी 10 धरून चालतो, पण खूप सारे एमसीक्यू येतात, त्यामुळे प्रॅक्टिस करा। त्यासोबत एक्सपेक्टेडचा उद्या व्हिडिओ पण भेटून जाईल एमसीक्यूचा, हे काही आहे। त्यासोबत आणखी दुपारी जर बसले तर तुमच्याकडे पंचतंत्राच्या कथा आहे, त्यामुळे तुम्हाला सारांश लेखन उद्याच्या पेपरमध्ये क्वेश्चन पडू शकतो। त्यामुळे सारांश लेखन सगळ्यांचं छान प्रकारे, म्हणजे सारांश एकदा वाचून घ्या। एक कथाचं डायरेक्ट नाव येईल पेपरमध्ये, पूर्ण कथा लिहा म्हणून असं डायरेक्ट येईल। जर नाही पडले तर पॅसेज येईल, पॅसेज जर पडलं तुमचं लक असेल, तुम्हाला पेपर इझिली तुम्हाला अज्यात तुमची पासिंग होऊन जाणार आहे। जर काय पॅसेज पडला तर, जर पॅसेज नाही पडला तर मग तुम्हाला कथा लिहिणंच आहे, आणि कथा तुम्हाला काहीतरी लिहिणंच आहे, कारण की जर नाही लिहिले तुम्हाला 1 पण मार्क भेटणार नाही, आणि काहीतरी लिहून आले तर तुम्हाला चांगल्यामध्ये मार्क मिळतील। त्यामुळे काय करा, आज निरुक्ती व पर्याय घ्या, त्यासोबत अन्वय लेखनचा व्हिडिओ बघून घ्या आजच, त्यामुळे तुम्हाला कळून पण जाईल, काही नाही 15-20 मिनिटांमध्ये तुमचं अन्वय लेखन क्लिअर होऊन जाईल। त्यासोबत उद्या सकाळी उठले मग आयुर्वेद इतिहासचं प्रकरण हातात घ्या। आयुर्वेद इतिहास तुमचं झाले, 10 चॅप्टर लवकर क्लिअर झाले, रिव्हिजन वगैरे करून त्यामध्ये शॉर्ट मध्ये ध्यानात ठेवा, फक्त त्यामध्ये एमसीक्यू पॉईंट विचारले जातात, ते झाले। त्यासोबत मग काय करा, मग लागा आपल्या ज्या कथा आहेत त्या कथाच्या मागे लागा। मग तुम्ही सगळं इन डिटेल वाचून घ्या, कशा प्रकारे कथा सांगितलंय काय नाही, कारण की कथावरती आपल्याला पेपरमध्ये एक एसिक्यू येणार ट्रान्सलेशनसाठी। त्यासोबत आपल्या इकडे जर पाहायला गेलं तर एक एलिक्यू मध्ये आपले पहिले जे असेल तो एक तर पॅसेज पडेल, नाही तर सारांश असेल। 99% चान्सेस तर मला वाटतं उद्याच्या पेपरला सारांश दिसू शकतो, कारण की पेपर जर पाहायला गेले तर पेपरची आता जर पाहायला गेले तर पेपर कशा हाय म्हणजे थोडा मीडियम स्वरूपात यायला, आजचा मीडियम जरी आला उद्याचा सिंपल पण येऊ शकतो। एक पेपर थोडा हार्ड मध्ये विचारला जातो, थोडा सिंपल पण विचारला जातो, असं आपल्याला पाहायला मिळू शकतो। तर उद्याचा पेपर आपला जो आहे तो आपल्याला सोपा पण पाहायला मिळू शकतो। त्यासोबत तुम्ही प्रॅक्टिस म्हणून सारांश लेखन एकदा बघून घ्या, जर पडला लक बाय चान्स सारांश लेखन कथा लिहा असं म्हणून एलिक्यूल क्वेश्चन, तर तुमच्या हातात मार्क तरी राहिले पाहिजे। तर इन डिटेल आजचा प्लॅन होता पूर्ण, निरुक्ती पर्याय घ्या, अन्वय लेखन आज करून घ्या। उद्या झालं तर उद्या आयुर्वेद इतिहास कंप्लीट करून घ्या, सकाळपर्यंत तुमचे 4-5 तासामध्ये कंप्लीट होऊन जाईल। त्यानंतर जर झालं इकडे आयुर्वेद इतिहासची 20 एमसीक्यू असतात बरं आपले। उद्याच पेपर जो असणार आहे पेपर 2 पूर्ण 20 पैकी 20 एमसीक्यू पूर्ण आयुर्वेद इतिहासवरती असणार आहे, ते झालं। मग ते पंचतंत्राच्या कथा राहिल्या, यावरती एक ट्रान्सलेशनला 5 मार्कला क्वेश्चन येतो, त्यासोबत एक झालं तर एलिक्यू मध्ये पहिला क्वेश्चन आपल्या पंचतंत्राच्या कथावरती असतो। तर एवढं काही होतं इन डिटेल प्लॅन सगळा काही होता। त्यासोबत आन्सर आजच्या पेपरचे जाऊन बघा, बीएमएस मराठी ऍप आहे, फ्री कंटेंट म्हणून बॅच आहे, बॅच बाय करू नका, 1 रुपयाची बॅच आहे, बाय करू नका। डायरेक्ट जा, ओपन करा, पीडीएफ आन्सर मॅच करा, किती काय आले काय नाही, तुम्हाला इन डिटेल सगळं काही तिथं म्हणजे तुमचे आजचे किती काय मार्क बरोबर आले सगळं काही काढणार आहे। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, आजच्यासाठी एवढंच होतं, तोपर्यंत धन्यवाद।